हॅलो, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर उत्कर्ष वाळ. सन्मान्य व्यासपीठावर असलेले सगळे सन्मान्य मान्यवर यांच्या साक्षीने तुमच्याशी 2 शब्द बोलतो. मी हाडांचं डॉक्टर आहे. हाडांचं डॉक्टर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? कुणाच्या आत्तापर्यंत पाय दुखला का? कंबर दुखली का कुणाची? कुणाचे हात पाय कंबर दुखले की ज्या माणसाकडे जात असतात तुम्ही, तो मी आहे. ठीक आहे. बरं, एखाद्याला कोणाला काही हाताला पायाला लागलं तर काय करायचं असतं तुम्हाला माहिती आहे का? आता शाळेत पळता पळता एखादं कोणी जर का खाली पडलं, त्याला जखम झाली, तर दीदी काय करशील तू? पळता पळता पडली, तुला एवढं मोठी जखम झाली आणि त्याच्यातून रक्त यायला लागलं, मग काय करायचं आपण? सांगा, काय करायचं? पट्टी लावायची. व्हेरी गुड. कोणी लावायची पट्टी? कोणी लावायची? मॅमनी लावायची. म्हणून असं एखाद्या वेळेस शाळेत पळता पळता कुणाला लागलं, कोणी पडलं, त्याच्या पायातून रक्त आलं, तर अशा वेळेस तुम्ही सगळ्यात पहिले काय करायचं? घाबरायचं नाही. काही होत नाही. असं कोणाला लागलं तर 2 जणांनी त्याला शांततेत हळूहळू धरून मॅमकडे घेऊन जायचं. मग मॅम त्याला काय करतील? काय करतील? त्याला व्यवस्थित जखमेला साफ करतील. तुम्ही जर का आजूबाजूला कोणी नसलं तर तुम्ही स्वतःहून त्या जखमेला साफ करायचं आणि साफ झाल्याच्या नंतर घाबरायचं नाही आणि डॉक्टरांकडे घेऊन जायचं. मग डॉक्टर त्याला व्यवस्थित पट्टी करून देतात. ठीक आहे. शाळेत नर्स पण असतात, त्या नर्सकडे घेऊन जायचं. त्या नर्स पण त्याला पट्टी करून तुम्हाला व्यवस्थित करतात. मग त्याच्यासाठी 1-2 गोळ्या घेतले की आपण बरं होतो. ठीक आहे. बरं, एखादा पळता पळता कोणाला जर का शाळेमध्ये किंवा घरी एखादा किडा वगैरे चावला तर त्याचं काय करायचं? काय करायचं असते सांगा? कुणाला माहिती आहे? कुणाला किडा चावलेला आहे का आतापर्यंत? कुणाला चावलेला आहे किडा? कुणाला 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 चावलेला आहे? बरं, किडा चावला कोणाला तर सगळ्यात पहिले काय करायचं? छोटासा बर्फाचा तुकडा घ्यायचा, तो त्या चावलेल्या जागी लावायचा आणि आई बाबा कोणाला तरी तो कुठे चावलेला आहे, त्याचा काही त्रास होतो का, हे सगळं सांगायचं. नाही तर चावला आणि कोणालाच सांगितलं नाही असं करायचं का? नाही. कोणाला तरी माहिती पडणं गरजेचं आहे की तुम्हाला काहीतरी लागलेलं आहे म्हणून. बरोबर? शाळेत असताना किंवा घरी असताना कोणाला कोणत्याही प्रकारची इजा झाली, कुठं काही लागलं, कंबर दुखत असली, पाय दुखत असली, तर ते सगळ्यात पहिले आईबाबांना किंवा शाळेतल्या टीचर लोकांना सांगायचं. समजलं? स्वतःपुरतं धरून ठेवायचं नाही. डॉक्टर होणं काही कठीण गोष्ट नाही. आत्तापासून खूप चांगला अभ्यास केला तर कुणीही डॉक्टर बनू शकतं, कुणीही CA बनू शकतं, कुणीही इंजिनियर बनू शकतं. पण तुम्हाला दररोज अभ्यास करणं गरजेचं आहे. खूप जास्त नाही, थोडासा. खेळून झालं की अर्धा तासाकरता जरी अभ्यास केला तरी बस होतो. शाळेत चांगलं लक्ष द्यायचं, सगळा होमवर्क सगळ्यांनी व्यवस्थित करायचा आणि शाळेत शिक्षकांकडे टीचरकडे पूर्ण लक्ष ठेवायचं. मग कोणतीच गोष्ट कठीण राहत नाही.